नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण पाहणार आहोत। आता पहिल्या प्रकरणामध्ये आपण सराव संच 1.2 पाहणार आहोत। त्याआधी आपण 1.1 पाहिलेला आहे, त्याचे व्हिडिओ पण आपण यूट्यूबवर शेअर केलेले आहेत, टाकलेले आहेत। त्याआधी आपण आता पुढचा भाग पाहणार आहोत, सराव संच 1.2 पाहणार आहोत। त्यातील पहिलं गणित आहे, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। तर सारणी पूर्ण करायची आपल्याला x + y = 3 आणि x - y = 4 हे अशा दोन सारण्या दिलेत। ह्या समीकरणाची सारणी दिली अशी आणि या समीकरणाची सारणी आहे। x + y = 3 ची सारणी दिली, x - y = 4 ची सारणी दिली। तर हे आपण x = 3 दिले तर y बरोबर आपल्याला काढायचे आहे आणि y = 5 दिले, x बरोबर काढायचे। अशा प्रकारे आपल्याला सारणी दिलेली, ती सारणी आपण पूर्ण करून घेऊ। ठीक आहे, मी आता अशा प्रकारे बनवलेला आहे बघा, अशा प्रकारे बनवलेला आहे। x + y = 3 ह्या सारणीचं आहे आणि x - y = 4 ह्या सारणीचं आहे। x - y = 4 ही सारणीच आहे। तर आपण सोडवू, चला 1 बाय 1 x + y = 3, x + y = 3 आहे या सारणीचा। x बरोबर आपल्याला किती दिले, 3 बरोबर आहे। x बरोबर आपल्याला 3 दिला आहे, तर y ची किंमत आपल्याला माहिती नाही। x बरोबर 3 तर y बरोबर काढायचे, ठेवून द्या। x ची किंमत किती आहे ह्या समीकरणामध्ये, 3 + y = 3। आता 3 अधिक आहे, बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर -3 होतं। y = 3 - 3, 3तून 3 गेले, किती राहिले, 0। तर x बरोबर y बरोबर किती आली आपली किंमत, 0। ओके, y बरोबर किती आली आपली किंमत, 0 आली। अशाच प्रकारे काढा लगेच। y बरोबर 5 आहे तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे। काय, y बरोबर किती आहे, 5 आहे, तर x बरोबर आपल्याला माहिती नाही, x ची किंमत आपण काढू। तर हे समीकरणात ठेवून द्या y ची किंमत, ह्या समीकरणामध्ये y ची किंमत ठेवून द्या। x + y = 3 समीकरण आहे, y ची किंमत ठेवून द्या। x + 5 = 3 प्लस आहे डाव्या साईडला, बरोबरच्या डाव्या साईडला अधिक आहे, मग उजव्या साईडला गेल्यानंतर काय होतं, वजा होणार। x = 3 - 5, x बरोबर, तर 3तून 5 जातात का, नाही, पण 5तून 3 जातात, किती राहिले, 2। मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, -5, तर -2। लक्षात ठेवा, कधी पण मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं। अधिक राहिलं असतं तर आता इथं बेरीज झाली असती, पण इथं वजा असल्यामुळे वजाबाकी झाली, पण वजाबाकीचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह किती आले, x बरोबर -2 आणि 5। आता x बरोबर आपल्याला काढायचे, माहिती नाही। y बरोबर दिले 3, y बरोबर किती दिले, 3 दिले, y बरोबर 3, तर x बरोबर आपण काढू। ठीक आहे, समीकरण काय, x + y = 3, y ची किंमत ठेवून द्या। x +
3 बरोबर 3 एक्स अधिक आहे डाव्या साईडला, तर उजव्या साईडला गेल्यानंतर वजाबाकी होते 3 वजा 3 एक्स बरोबर किती आलं 0. एक्स बरोबर किती आलं 0. लक्षात ठेवा एक्स बरोबर किती आलं 0. अशा प्रकारे ह्या समीकरणाची सारणी आपण पूर्ण केली. आता ह्या समीकरणाची सारणी पूर्ण करू, ह्या समीकरणाची सारणी पूर्ण करून घेऊ. लक्षात राहू द्या ह्या समीकरणाची सारणी पूर्ण करून घेऊ. तर ह्या समीकरणाची सारणी पूर्ण करून घेऊ. एक्स वजा वाय बरोबर 4 ही समीकरण आहे. तर एक्स माहिती नाही, वाय बरोबर 0 दिले, तर आपण सारणी पूर्ण करून घेऊ. वाय बरोबर 0 तर एक्स बरोबर किती माहिती नाही आपल्याला. ओके, आता बघा समीकरण काय, एक्स वजा वाय बरोबर 4. वायची किंमत ठेवून द्या, वायच्या ठिकाणी या एक्स वजा 0 बरोबर 4. तर वजाचं अधिक एक्स बरोबर 4 अधिक 0, तर एक्स बरोबर किती आलं 4. एक्स बरोबर किती आलं 4 किंमत आली. ओके, आता एक्स बरोबर वजा 1 दिले, वायची किंमत आपल्याला काढायची आहे. एक्स बरोबर वजा 1, वायची किंमत आपल्याला माहिती नाही, काढू तर आपण किती आहे माहिती नाही. तर समीकरण एक्स वजा वाय बरोबर 4. तर ठेवून द्या एक्सची किंमत एक्सच्या ठिकाणी वजा 1 वजा वाय बरोबर 4. तर बरोबरच्या डाव्या साईडला वजा 1 आहे, बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार अधिक होणार. वजा वाय बरोबर 4 अधिक 1 वजा वाय बरोबर 4 आणि 1 5. पण आपल्याला वजा वायचं चिन्ह पाहिजे का नाही, वजा वायची किंमत पाहिजे का नाही, अधिक वायची म्हणजे वायची किंमत पाहिजे. मग आपण चेंज करायचं चिन्ह, चेंज करायचं. वजाचं अधिक, अधिकचं वजा. लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण किंमत निघाली वजा 5. किती आली वजा 5 वजा 1 वजा 5. अशा प्रकारे हे आपण सारण्या पूर्ण करून घेतल्यात. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर काढून घेऊ शकता. चला आपण आता पुढलं गणित पाहू. पुढलं गणित काय, एक्स अधिक वाय खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आलेख काढायचे, आपल्याला निर्देशक काढायचे. निर्देशक काढल्यानंतर आलेखावर आपल्याला दाखवायचे. आता आपल्याला समीकरण 2 दिलेत, एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि एक्स वजा वाय बरोबर 4. तर आपल्याला एक्सच्या बी किमती माहीत नाही, त्यांना वायच्या बी किमती माहीत नाही तिथं. त्यामुळे काय करायचं, एक्सची किंमत आपण मनाने लिहायची आणि वायची किंमत आपण काढायची एक्स वजा. आता एक्सची किंमत काय आपण 1 2 3 घेऊ शकता. तुम्ही कोणतीही किंमत घेऊ शकता तुमच्या मनावर. वजा 1 वजा 2 वजा 3 घेऊ शकता, 0 1 2 3 घेऊ शकता, 3 4 5 घेऊ शकता, तुमच्या मनावर. मी आता 1 2 आणि 3 घेतो. तर एक्स बरोबर 1, तर वायची किंमत आपल्याला काढायची, बरोबर आहे. एक्स बरोबर समीकरण काय, एक्स अधिक वाय बरोबर 6. तर एक्सची किंमत एक्स बरोबर किती आहे, 1 अधिक वाय बरोबर 6. एक्स अधिक वाय बरोबर 6. तर अधिक 1 अधिक आहे, तर उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार, वाय बरोबर 6 वजा 1. वाय बरोबर किती आलं 5. वाय बरोबर किती आली किंमत 5. 1 आणि 5. एक्स बरोबर 2 असताना वायची किंमत काढू.
एक्स बरोबर 2 तर वाय बरोबर माहिती नाही. आता एक्स अधिक वाय बरोबर 6 किंमत, तर एक्स 2 अधिक वाय बरोबर 6, वाय बरोबर 6 वजा 2. तर तुम्हाला माहिती आहे उजव्या साईडला असल्यावर डाव्या साईडला गेल्यानंतर बरोबरच्या डाव्या साईडला गेल्यानंतर वजा होतं, वजाचं अधिक होतं आणि अधिकचं वजा होतं, लक्षात ठेवा. वाय बरोबर 6 सॉरी 4 किती आलं, वाय बरोबर 4, वाय बरोबर किती आले 4 किंमत आले. वाय बरोबर किती आली 4, 2,4. आता एक्स बरोबर 3 तर वाय बरोबर किती काढायचे. एक्स अधिक वाय बरोबर 6, तर एक्सची 3 अधिक वाय बरोबर 6, वाय बरोबर 6 वजा 3, तर वाय बरोबर 3, वाय बरोबर किती आली 3 किंमत आली. 3,3, वाय बरोबर किती आली 3,3. अशा प्रकारे एक्स अधिक वाय बरोबर 6 या समीकरणाचे आपण निर्देशक अशा प्रकारे काढले आहेत. मनाने एक्सची किंमत घेतली, वायची किंमत काढली, अशा प्रकारे एक्स अधिक वाय बरोबर 6 या समीकरणाचे निर्देशक निघालेले आहेत. आता आपल्याला ह्या समीकरणाचे निर्देशक काढायचे आहे. एक्स वजा वाय बरोबर 4. तर इथं पण तुम्ही मनाने घेऊ शकता. 2, 3, 4 घ्या, 1, 2, 3 घ्या, काही पण तुमच्या मनाने किमती लक्षात ठेवा. एक्स तर मी 2, 3, 4 घेतो. काय घेतो 2, 3, 4 घेतो. दोन 3 4 घेतल्या तर समीकरण काय इथं लिहून घेतो. एक्स वजा वाय बरोबर 4 हे समीकरण आहे. एक्स वजा वाय बरोबर 4. एक्स बरोबर 2 तर वायची किंमत आपल्याला काढायची आहे. समीकरणात ठेवून द्या. 2 वजा वाय बरोबर 4, तर अधिकचं वजा होतं. वाय बरोबर वजा वाय बरोबर 4 वजा 2, 4 वजा 2, वजा वाय बरोबर 2. तर वजा वायची किंमत पाहिजे का आपल्याला, नाही, अधिक वायची किंमत पाहिजे, म्हणजे नुसते वायची किंमत पाहिजे. तर चेंज करायचं, वाय बरोबर वजा 2, सगळ्याचीच किंमत चेंज होते. जर आपण चिन्ह चेंज केलं तर सगळ्याच समीकरणाची आपल्याला चिन्ह चेंज करावं लागतात. तर काय आली किंमत आपली वजा 2, 2, वजा 2. आता बघा नेक्स्ट एक्स बरोबर 3 तर वाय बरोबर किती. एक्स वजा वाय बरोबर 4, तर 3 वजा वाय बरोबर किती होतं. 3 वजा वाय बरोबर 4, वजा वाय बरोबर 4 वजा 3, तर वजा वाय बरोबर 1. आपल्याला वजा वायची किंमत पाहिजे का, नाही, नुसते वायची किंमत पाहिजे म्हणून तर वजा 1. वायची किंमत काय आली वजा 1. अशा प्रकारे आपण किमती काढू शकतो. एक्स बरोबर 4 तर वाय बरोबर किती. तर एक्स वजा वाय बरोबर 4, 4 वजा वाय बरोबर 4, वजा वाय बरोबर 4, वजा 4, वजा वाय बरोबर 0. तर वजा वाय बरोबर किती येणार
शून्य, वजा शून्य घेतल्यानं अधिक शून्य घेतलं तर काय फरक पडणार नाही, त्यामुळे वायची किंमत काय आली शून्य. लक्षात ठेवा वाय बरोबर किती आली शून्य. 4 आणि 0 अशा प्रकारे तुम्ही किमती काढून आता आलेख पेपरावर आपल्याला पेजवर दाखवायचा. आपण आलेख मी एका पेजवर 2 आलेख दाखवतोय. लक्षात ठेवा तुम्ही कन्फ्युजन नका होऊ, कारण माझ्यापाशी आलेख पेज कमी असल्यामुळे मी बाहेर गेलो नाही आज दुकानात, त्यामुळे 3 का 4 पेज आहेत त्याच्यामध्येच आपण हे करून घेऊ. तर आता निर्देशक दाखवायचे आपल्याला. निर्देशक अशा प्रकारे आता किती आहे x बरोबर x ची किंमत किती आहे 1 आणि 5. 1 आणि 5 हे बघा 1,5. आता x ची किंमत हे बघा असे करायचे, काढून घ्यायचे. ह्याला म्हणतात x अक्ष, याला म्हणतात y अक्ष. याच्यावर किमती ठेवून घ्या. हे इकडं उजव्या साईडला अधिक आणि डाव्या साईडला -1 -2 -3 -4 असे असतात. आणि वरती +1 2 3 4 y अक्ष आणि -1 -2 -3 -4 असे खालती y अक्षावर लिहून घ्यायचे. इथं काय असतं 0 असतो. इथं काय असतो 0 1 2 3. आपला निर्देशक काय आलेला आहे 1 आणि 5. पहिल्या सारणीचा 1 आणि 5 आलेला आहे. त्यामुळे 1 कुठे आहे x बरोबर 1 आहे आणि y बरोबर 5 आहे. तर आपल्याला इथं असं आखून घ्यायचं. पुन्हा नंतर काय x बरोबर 2 y बरोबर किती 4 असं टिंब करून घ्या. आता 3 आणि 3 x बरोबर 3 आणि y बरोबर 3 अशा प्रकारे आपलं हे 3 पॉईंट निर्देशक करायचे. हे ह्याला लिहून घ्या किती 2 आणि 4 3 आणि 3. तर आपल्याला काढून घ्यायचे. हे आपल्याला काढून घ्यायचे. आलं. ही कोण्या समीकरणाची आहे ही x अधिक y बरोबर 6 लिहून घ्या. x अधिक y बरोबर 6 अशा प्रकारे. आता दुसऱ्या समीकरणाची किती किती किमती आहेत 2 - 2 3 - 1 4 आणि 0. लक्षात ठेवा. आता 2 x बरोबर 2 आहे y बरोबर -2 आहे. तुमची किती कुठे येणार इथे येणार. x बरोबर 3 आहे y बरोबर किती आहे -1 आहे. कुठे येणार इथं. 2 - 2 3 - 1 ह्याला नाव आणि 4 x बरोबर 4 आहे y बरोबर किती येणार 0. तुमचं कुठे येणार 4 आणि 0. तर हे छेदून घ्या असे अशा प्रकारे.
सॉरी हा, इथं येणार, इथं आपण इथं घेतले, सॉरी चुकलंय आपलं थोडं. मी म्हणतो रेष कसं काय बसत नाही, असे छेदून घ्या बा असं. हे कोणते, x वजा y बरोबर 4. तर कुठं छेदले ते बघा, हे दोन रेषा कुठं छेदलेत, हे बघा, हे आणि हे कुठं छेदले, आता हे दोन ठिकाणी छेदले. आता हे तुमचे काय निर्देशक काय आहेत, प्रमाण लिहून घ्यायचं. कुठेही प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटी बरोबर 1 एकक लिहून घ्यायचं. म्हणजे 1 सेंटी बरोबर 1 एकक लिहून घ्यायचं आलेख कागदावर. हे छेदले तिथं ह्या पॉईंटला x बरोबर किती आले 5 आणि y बरोबर किती आले किंमत 1. x बरोबर किती आले 5 आणि y बरोबर 1. लक्षात ठेवून घ्या. तर तुमची ह्या समीकरणाची उकल काय आहे, समीकरणाची उकल x आणि y, x ची किंमत किती आली 5 आणि y बरोबर 1. लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही हे आलेख काढू शकता. लक्षात ठेवा. हे झालं आपल्याला 1 नंबर. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्हाला याचा पण पाहिजे असला तर याचा पण काढू घेऊ शकता. चला आता 2 नंबर. 2 नंबर काय आपलं x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 3. तो 2 नंबरचे आपण सारण्या पूर्ण करूत. x y x आणि y, x y आणि x आणि y ह्या समीकरणाचे आणि ह्याच x वजा y बरोबर 3 ह्या समीकरणाची सारणी. तर आपण मनाने घेऊ शकता. 1 2 3 घेऊ शकता, 3 4 5 घेऊ शकता. त्यामुळे मी काय करतो 1 2 आणि 3 घेतो. बरं का. आता x 2 1 2 3 घेतले x बरोबर, तर y बरोबर आपल्याला काढायचे आहे. x बरोबर 1 तर y बरोबर आपल्याला काढायचे आहे. x बरोबर नाही, आता समीकरण काय x अधिक y बरोबर 5 ठेवून द्या. 1 अधिक y बरोबर 5 अधिक आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार वजा y बरोबर किती आली 4. y बरोबर किती आली 4. y बरोबर 4. x बरोबर 2 असताना y ची किंमत किती, x बरोबर 2 तर y बरोबर आपल्याला काढायचे. x अधिक y बरोबर 5 2 x ची किंमत ठेवून द्या, इथं ठेवा, अधिक y बरोबर 5 y बरोबर 5 y बरोबर 5 वजा 2 y बरोबर 3 आले. x y बरोबर किती आली किंमत 3 आली. 2 आणि 3 आले. तर x बरोबर किती आहे, सॉरी x बरोबर किती आहे 3. x बरोबर 3 तर y बरोबर मला काढायचे आहे. x अधिक y बरोबर 5 समीकरण आहे. x ची किंमत 3 अधिक y बरोबर 5, y जसच्या तसे 5 वजा 3 y बरोबर किती आली 2.
वाय बरोबर किती आली किंमत 2 आली. अशा प्रकारे आपण ह्या समीकरणाची सारणी पूर्ण करून घेतली. आता ह्या समीकरणाची सारणी आपण पूर्ण करून घेऊन आलेख तुम्हाला काढून दाखवतो मी लगेच. किमती निघालेत. इथं पण मी 3 4 5 घेतो. 3 4 आणि 5 घेतो. तुम्ही कोणतीही घेऊ शकता, सारण्या पूर्ण करू शकता तुमच्या मनावरती किमती घ्यायच्या. समीकरण x बरोबर किती आहे, x बरोबर 3, तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे. समीकरण काय, x वजा y बरोबर 3. x ची किंमत ठेवायची 3 वजा y बरोबर 3. तर अधिक 3 आहे, बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर वजा 3 वजा y बरोबर 3 वजा 3 वजा y बरोबर किती आलं 0. तर आपल्याला y बरोबर काय येणार 0. वजा 0 लिहिलं आणि अधिक 0 लिहिलं तरी 0च राहणार किंमत. तर किती आली 0 किंमत. 3 आणि 0. तर x बरोबर 4, तर y ची किंमत आपल्याला काढायची. x वजा y बरोबर 3, 4 अधिक वजा y बरोबर 3 वजा y बरोबर 3 वजा 4. 3 वजा 4 वजा y बरोबर 3तून 4 जातात का नाही, पण 4तून 3 गेले 1. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, 4 मोठी संख्या वजा आहे त्याच्यामुळे वजा. आपल्याला वजाची किंमत पाहिजे का नाही. मग y बरोबर वजा y बरोबर 1 चेंज होतं चिन्ह. y बरोबर किती आली 1. चिन्हामध्ये तुम्ही गुणवून नका जाऊ. तर x बरोबर किती आहे, x बरोबर किती आहे 5. x बरोबर 5. तर y बरोबर आपल्याला काढायचे. x वजा y बरोबर 3. x ची किंमत ठेवून द्या. 5 वजा y बरोबर 3 वजा y बरोबर 3 वजा 5 वजा y बरोबर 3तून 5 जात नाही, पण 5तून 2 जातात, वजा 2 y बरोबर 2. y बरोबर किती आली 2. वजा y ची किंमत पाहिजे का नाही. आपल्याला y ची किंमत असल्यामुळे आपण चिन्ह चेंज केले तर बरोबरच्या इकडल्या साईडचं पण चेंज करतो. तर 2 आणि 2 आली, 5 आणि 2. अशा प्रकारे ही सारणी पूर्ण करून घेतली. निर्देशक काढलेत. आता आलेख कागदावर लिहून घेऊ. आलेख कागदावर आपण दर्शवत निर्देशक. किती किमती आल्यात बघा. x बरोबर 1 आणि y बरोबर 4. x बरोबर 1 आणि y बरोबर 4. x बरोबर 2, y बरोबर 3. x बरोबर 2, y बरोबर 3. समजलं. x बरोबर 3, y बरोबर 2. x बरोबर 3, y बरोबर 2. अशा प्रकारे आपण हे एक निर्देशक दर्शवले आहे. त्यामुळे आता असे ही करून घ्या.
हे वरच्या ह्याचं आहे बरं, एक्झाम्पलचं वरचं खाली घे चालतो मी, वरचं याचं आहे. तर ह्याला ह्याला काय समीकरण, सॉरी, एक्स अधिक वाय बरोबर 5 लिहून द्यायचं लगेच समीकरण काय आहे ते. दुसरे निर्देशक काय आहेत दुसऱ्या समीकरणाचे, 3 आणि 0. एक्स बरोबर 3, वाय बरोबर 0 लक्षात राहू द्या. आणि एक्स बरोबर 4, वाय बरोबर 1. एक्स बरोबर 4, वाय बरोबर 1. एक्स बरोबर 0, वाय बरोबर 3. एक्स बरोबर 0, वाय बरोबर नाही, एक्स बरोबर 3, वाय बरोबर 0. एक्स बरोबर 3, वाय बरोबर 0. एक्स बरोबर 4, वाय बरोबर 1. एक्स बरोबर 4, वाय बरोबर 1. आणि काय आहे, एक्स बरोबर 5, वाय बरोबर 2. एक्स बरोबर 5, वाय बरोबर काय आहे 2. एक्स बरोबर 5, वाय बरोबर 2 किमती निघाल्यात. त्यामुळे असे छेदून प्रमाण लिहून द्यायचे. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक लक्षात राहू द्या. आता ही काय, एक्स वजा वाय बरोबर 3. एक्स वजा वाय बरोबर 3. तर कुठे छेदल्या ती दोन रेषा, बघा. एक्स बरोबर किती आहे 4, वाय बरोबर किती आहे 1. तुमची उकल किती आली समीकरणाची उकल, एक्स आणि वायच्या किमती किती आल्या 4 आणि 1. तेव्हा ही तुमच्या समीकरणाची उकल आहे लक्षात राहू दे. मी अगोदर आखून ठेवले अशा प्रकारे आलेख, तुम्हाला सांगितले पहिल्या ह्याच्यामध्ये कसं आखून ठेवायचे. ही एक्स अक्ष, ही वाय अक्ष, त्याच्यामधून अशी ही रेष ओढायची इकडं इकडं. 1 2 3 4 5 6 7 8, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 3 वजा 4 वजा 5, 1 2 3 4 5 अशा प्रकारे आलेख आखून घ्यायचा. आणि आखल्यानंतर तुम्हाला निर्देशक दिलेले असतात, त्या निर्देशानुसार तुम्ही निर्देशक पॉईंट काढून घ्यायचे निर्देशकानुसार, आणि पुन्हा नंतर उकल आपल्याला भेटून जाते लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाची एक्स आणि वायच्या किमती किती आहेत 4 आणि 1 याची उकल आहे. तुम्हाला जर तुम्हाला हे करून घ्यायचं असलं तर करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. याचे पण काढून घ्यायचे असेल तर काढून घ्या निर्देशक काढण्यासाठी. चला आता नेक्स्ट काय आहे ते पाहू. क्वेश्चन नंबर 2 झाले. क्वेश्चन नंबर 3, एक्स अधिक वाय बरोबर 0 आणि 2x वजा वाय बरोबर 9 हे तुमचं क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. 2 समीकरणे दिली आहेत, एक्स अधिक वाय बरोबर 0 आणि दुसरा समीकरण आहे 2x वजा वाय बरोबर 9. तर आता इथं पण काय करा, तुम्ही तुमच्या मनाने किमती घेऊ शकता. 1 2 3 1 2 3 तुमच्या मनाने, वजा 1 वजा 2 वजा 3 घेऊ शकता. तर एक्स आणि वाय, एक्स आणि वाय मी 1 2 3 या समीकरणासाठी किती कोणत्या किमती घेतल्या 1 आणि 2 आणि 3. समीकरण काय, एक्स अधिक वाय बरोबर 0. आपण एक्स बरोबर 1 तर वायची किंमत आपल्याला काढायची लक्षात ठेवा. आता मी आलेख काढून नाही दाखवत, कारण माझ्यापाशी टाईम कमी असल्यामुळे मी आलेख काढून नाही दाखवत. तुम्हाला फक्त निर्देशक काढून दाखवतो फटाफट. तुम्ही त्या प्रकारे, मी ज्या प्रकारे आलेख काढून दाखवलेत त्या प्रकारे तुम्ही आलेख निर्देशक दाखवू शकता आलेख कागदावर तुम्ही, ठीक आहे.
कारण सगळे काढत बसले तर माझ्याशी मोठा व्हिडिओ होणार आणि ती व्हिडिओ कुणी पाहू शकणार नाही, लय मोठा होणार, 1-1.5 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो. ठीक आहे. एक्सची किंमत का ठेवून द्या 1 अधिक वाय बरोबर 0. अधिक आहे वाय इकडे गेल्यानंतर काय होणार, 1 इकडे उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार, तर वाय बरोबर किती येणार -1. अशा प्रकारे आपण वायची किंमत काढली -1 1 -1. तर एक्स बरोबर 2 आहे तर वायची किंमत आपल्याला काढायची. एक्स बरोबर तर वायची किंमत माहिती नाही, काढूत आपण. ठेवून द्या समीकरण काय, एक्स अधिक वाय बरोबर 0. ह्या समीकरणात एक्सची किंमत ठेवून द्या 2 प्लस अधिक वाय बरोबर 0. अधिक उजव्या साईडला गेल्यानंतर -2 होणार, कारण 0तून 2 गेले किती राहतात, 2 राहतात, -2 अधिकचं, तर किती किंमत आली -2. नेक्स्ट एक्स बरोबर 3 आहे, एक्स बरोबर 3 आहे, वायची किंमत आपल्याला काढूत. समीकरण एक्स अधिक वाय बरोबर 0. तर 3 अधिक वाय बरोबर 0, वाय बरोबर 0 - 3, वाय बरोबर काय येणार -3. वाय बरोबर किती आली -3. अशा प्रकारे ह्या समीकरणाच्या आपण सारणी पूर्ण केली, निर्देशक काढलीत. आता नेक्स्ट निर्देशक इकडले 2x - y बरोबर 9 ह्या समीकरणाचे निर्देशक आपल्याला काढायचे. इथं पण मी मनाने घेणार किमती ह्या सारणीचे 2x - y बरोबर 9. असं पण करू शकता तुम्ही. आता ही आपल्याला वायची किमती x y आणि x आणि y. तर एक्सच्या किमती तुम्ही मनाने घेतल्या 1 2 3. आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे, त्यामुळे तुम्ही वायच्या स्वरूपात पण घेऊ शकता. कसं घेऊ शकता ते लक्षात ठेवा. आता बरोबरच्या उजव्या साईडला डाव्या साईडला 2x आहे, तर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर काय होणार -y बरोबर 9 - 2x. ओके. आता आपल्याला -y ची किंमत पाहिजे का नाही, अधिक y ची किंमत पाहिजे, म्हणून त्यामुळे काय y बरोबर + अधिक x 2x - 9. ह्याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवू शकता डायरेक्ट ह्या समीकरणामध्ये. वायच्या स्वरूपात आणून ही समीकरण तयार करून वायची किंमत काढू शकता आणि डायरेक्ट पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी 2 प्रकारे काढून दाखवतो ह्या गणितामध्ये, नंतर मी ह्या कोणत्याही प्रकारे काढू शकतो. आता 2x - y बरोबर 9 असं पण ठेवू शकता आणि y बरोबर 2x - 9 असं पण ठेवू शकता. बघा मी ह्या प्रकारे काढून दाखवतो, पुन्हा नंतर ह्या प्रकारे पण काढून दाखवतो इथं किंमत, नंतर एकाच प्रकारे काढून दाखवतो. कोणत्या समीकरणात तुम्हाला सोपे जाते त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता बघा एक्सची किंमत किती आहे, एक्स बरोबर 1, तर वाय बरोबर आपल्याला माहिती नाही. मग एक्सची किंमत 1च्या ठिकाणी ठेवून द्या. 2 × 1 - y बरोबर 9. बे y बरोबर 9. अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार, बरोबर आहे. y बरोबर 9 - 2. y बरोबर 9तून 2 गेले किती आले 7. तुम्हाला वजा व्हायचं पाहिजे का नाही,
चेंज करा चिन्ह, y बरोबर वजा 7, y बरोबर किती आली वजा 7. सरळ समीकरणामध्ये ठेवून दिलेले. आता तुम्हाला वायच्या स्वरूपात समीकरण तयार करून दिले, त्या वायच्या स्वरूपात समीकरणामध्ये ह्याच्यामध्ये आपण ठेवून घेऊ. y बरोबर 2x वजा y 9, सॉरी 2x वजा 9. आता x ची किंमत किती आहे, x बरोबर 1 आहे, तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे. ठेवून द्या y बरोबर 2 गुणिले 1 वजा 9, y बरोबर b1 b वजा 9, y बरोबर काय येणार, 2 मधून 9 जात नाही पण 9 2 जातात, 7 वजा 7. मोठ्या संख्येचे चिन्ह असं पण काढू शकता. तुम्हाला जे सोपे जाईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. असं पण करू शकता, असं पण करू शकता, काही फरक पडत नाही. ही एक पद्धत आहे, ही एक पद्धत आहे. तर किती आली वजा 7. आता मी ह्या पद्धतीने काढतो किंवा ह्या पद्धतीने काढतो, तुम्हाला ह्या दोन्ही पद्धतीने पण ही निर्देशक काढून दाखवतो. आता ह्या आता x बरोबर 2 असताना, x बरोबर 2, तर y ची किंमत आपल्याला काढायची. तर बघा x 2x वजा y बरोबर 9. तर 2 ची किंमत, x ची किंमत ठेवून द्या, 2 गुणिले 2 वजा y बरोबर 9, बेदुने 4 वजा y बरोबर 9, बरोबर. अधिक आहे उजव्या साईडला आल्यानंतर काय होणार, वजा y बरोबर 9 वजा 4, वजा y बरोबर किती येणार, 9 4 गेले 5. वजाचं आपल्याला वजा y पाहिजे का नाही, अधिक y पाहिजे. y बरोबर वजा 5. अशा प्रकारे निघाली किंमत वजा 5. आता मी ह्या वायच्या स्वरूपात समीकरण आलेले त्या प्रकारे काढून दाखवतो. y बरोबर 2x वजा 9, x ची किंमत किती आहे 2, तर y बरोबर आपल्याला काढायचे. तर ठेवून द्या y बरोबर 2 गुणिले 2 बरोबर वजा 9, y बरोबर 4 वजा 9, y बरोबर किती आलं वजा 5, y बरोबर किती आली वजा 5. अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. हे वायच्या स्वरूपात मध्ये आणून बी समीकरण तयार करून काढू शकता, आणि जसं आहे तसा त्या समीकरणामध्ये तुम्ही किमती पण काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता x बरोबर 3 आहे, y बरोबर आपल्याला काढायचे. x बरोबर 3, तर y बरोबर आपल्याला माहिती नाही. तर x ची किंमत किती आहे, समीकरण काय, 2x वजा y बरोबर 9, 2x वजा y बरोबर x, 2 गुणिले 3 वजा y बरोबर 9, 6 वजा y बरोबर 9 वजा y बरोबर 9 वजा 6 वजा y बरोबर 3. तर y ची किंमत नाही आपल्याला नुसत्या y ची किंमत पाहिजे. तर y वजा 3 किती आली. अशा प्रकारे y च्या स्वरूपात तुम्ही काढू शकता. y च्या स्वरूपात पण किती आली किंमत वजा 3, 3 वजा. असे निर्देशक तुम्ही आलेख पेजवर काढू शकता. आलेख पेजवर वजा 1 वजा 1 आले, x ची किंमत 1 घेतली आहे, वजा y ची किंमत वजा 1 आहे, x ची किंमत 2 आहे, y ची किंमत वजा 2 दाखवा. अशा प्रकारे तुम्ही आलेख पेजवर मी जसं निर्देशक दाखवलेत त्या पद्धतीने तुम्ही निर्देशक काढू शकता. 2 प्रकारे दाखवली ह्या समीकरणाची. ह्या समीकरणाला गुणाकारामध्ये नसल्यामुळे मी जसेच्या तसे घेतले, हे इथं काही हे असल्यामुळे घेऊन टाकली किंमत. तुम्ही ह्या प्रश्न 3 ह्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी ह्या इथं किंमत काढून दाखवली नाही, तुम्ही काढून घ्या. तुम्ही काढा नंतर वजा 3 किंमत वायच्या स्वरूपात घेऊन समीकरण
नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे? 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3 हे समीकरण आहे. 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3. आता तुम्ही इथं y च्या स्वरूपात पण घेऊ शकता. समीकरण तयार करून y च्या स्वरूपामध्ये y काढायचे आपल्याला. आणि इथं पण y च्या स्वरूपात मी जसं काढून दिले तसं काढून दाखवतो तुम्हाला. आणि जशा किमती आहेत तशा पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. आता मी किमती काय घेणार? 1 2 3. तुम्ही पण तुमच्या मनावर घेऊ शकता. 1 2 3. आता हे समीकरण y च्या रूपात आणायचे, तर y च्या रूपात आणून देतो आणि मी याच्यामध्ये समीकरणामध्ये मी काढून दाखवतो. नाही तुम्ही y च्या रूपात बी नाही आणलं तर किमती निघतात, तसं काही नाही. आता बघा 3x वजा y बरोबर 2 आहे. वजा y बरोबर 2 जसेच्या तसे अधिक आहे वजा 2x. तुम्हाला वजा y ची किंमत काढायची का नाही तर चेंज करा. वजाचं अधिक बरोबर हे लिहून घ्या. वजाचं अधिक 2x अधिकचं वजा 2y. हे y च्या रूपामध्ये आले. काय आले? y च्या रूपामध्ये समीकरण तयार झालं अशा प्रकारे. तर हे पण मी समीकरण y च्या रूपात तयार करतो. 2x वजा y बरोबर 3 वजा y बरोबर 3 जसे जसे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर 2x वजा 2x वजा पाहिजे का नाही? y बरोबर 2x वजा 3 असं पण घेऊ शकता. आणि तुम्ही जसं समीकरण दिले 3x वजा y बरोबर 2 असं पण ठेवून काही फरक पडत नाही. तर मी किमती काढतो. आता हे समीकरण तयार करून घेतलेत. ही समीकरण y च्या रूपामध्ये समीकरण तयार करून घेतलेत. तुम्हाला दोन्ही पद्धतीने इकले समीकरण एक निर्देशक काढून दाखवतो. y च्या रूपात समीकरण तयार केलेले आहेत त्या बी पद्धतीनं आणि जसं आहे तसं. आता आपण ह्या पद्धतीनं समीकरण ही समीकरण आहे ना ह्या पद्धतीचं, त्यामध्ये किमती ठेवून तुम्हाला y ची किंमत काढून दाखवतो. नंतर y च्या रूपामध्ये आणलेलं त्या पद्धतीनं पण तुम्हाला y ची किंमत काढून दाखवतो. x बरोबर 1 आहे तर y बरोबर किती? आता समीकरण काय? 3x वजा y बरोबर 2. x ची किंमत ठेवून द्या. 3 गुणिले 1 x च्या ठिकाणी वजा y बरोबर 2. बरोबर. आता बघा 3 1 3 वजा y बरोबर 2 वजा y बरोबर 2 वजा अधिक आहे 3 बरोबरच्या उजव्या साईडला आल्यात वजा 3 होतं. वजा y बरोबर 2तून 3 जातात का नाही? 3तून 2 जातात 3. वजा असल्यामुळे वजाचं चिन्ह मोठ्या संख्येचं 3. तर वजाची किंमत पाहिजे का नाही? अधिक. y बरोबर अधिक आणि वजाचं अधिक म्हणजे 1 येते इथे 1 वजा 1 तर वजा 1 किंमत आली. किती? y बरोबर किती आली? अधिक 1 आली किंमत. चिन्ह चेंज केलं ना आपण, अधिक 1 किंमत आली. आता ह्या स्वरूपामध्ये काढून दाखवतो मी तुम्हाला. ह्या स्वरूपामध्ये हे समीकरण y च्या रूपामध्ये काढून दाखवतो मी इथं तुम्हाला साईडला. इथं y बरोबर 2x वजा 2 आहे तर y ची किंमत आपल्याला माहित नाही. x ची किंमत किती आहे? 1 आहे. तर ठेवून द्या y बरोबर 2 गुणिले 1 3 आहे 3 गुणिले 1 वजा 2 y बरोबर
3 1 3 वजा 2 y बरोबर किती आली 1 आली का y बरोबर किती आली 1। अशा प्रकारे तुम्ही वायच्या स्वरूपात समीकरण तयार करून पण किंमत एकच येते आणि जसं लिहिले तसं एकच किंमत येते। तर अशा प्रकारे मी आता नेक्स्ट वायच्या रूपात किमती काढतो, दुसरी किंमत असताना वायच्या रूपामध्ये काढून दाखवतो, लक्षात ठेवा। दुसरी काय x बरोबर 2 तर y बरोबर किती आहे ती आपल्याला काढायची आहे। वायच्या रूपात मी समीकरण तयार केले त्यानुसार काढणार आहे। y बरोबर 3x वजा 2 आहे समीकरण। तर आपल्याला x ची किंमत ठेवून द्या। y बरोबर 3 गुणिले 2 वजा 2 y बरोबर आधी गुणाकार असतो नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी असते। जर भागाकार असला तर आधी भागाकार नंतर गुणाकार नंतर वजा बेरीज नंतर वजाबाकी असते। तर 3 दुनी 6 वजा 2 y बरोबर किती आली 4 y बरोबर किती आली 4। मी वायच्या स्वरूपामध्ये समीकरण तयार करून वाय ही काढतोय, दुसरी किंमत काढतोय, लक्षात ठेवा 4 1,1 2,4। आता x बरोबर 3 असताना y ची किंमत आपल्याला माहिती नाही, y ची किंमत काढून घ्या। वायच्या स्वरूपात समीकरण तयार केले त्याच्यानुसार काढतोय। तुम्ही जसं समीकरण आहे आपल्या उदाहरणामध्ये तेच समीकरण घेऊन आपण वायची पण किंमत काढू शकता। असं गोंधळून नका जाऊ की मी कोणत्या तुम्हाला 2 पद्धतीने सांगितलंय, तुम्हाला जे सोपी पद्धत जाते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। 3 गुणिले 3 x ची किंमत 3 आहे, आपलं समीकरण आहे y बरोबर 3x वजा 2। त्याच्यामध्ये मी इथं लिहून घेतो y बरोबर 3x वजा 2 y बरोबर 3 गुणिले 3 वजा 2 y बरोबर 3 त्रिक 9 वजा 2 y बरोबर किती आली 7 y बरोबर किती आले 7। अशा प्रकारे 7 आले 3 आणि ह्या समीकरणाच्या आपल्याला किमती भेटल्यात, म्हणजे निर्देशक भेटल्यात, सॉरी किमती भेटल्यात, निर्देशक x आणि y च्या किमती भेटल्यात, आपल्याला निर्देशक पण भेटल्यात। आता हे निर्देशक तुम्ही आलेख आता हे सारणी पूर्ण केल्यानंतर ह्या समीकरणाची सारणी पूर्ण केल्यानंतर आपण आलेख मी सांगितली तुम्हाला 2 आलेख काढून दाखवले, त्या पद्धतीने तुम्ही निर्देशक दाखवा तुम्ही। कारण माझ्यापाशी असं जर सगळे आलेख काढून दाखवले तर माझा व्हिडिओ मोठा होईल आणि ते व्हिडिओ मोठा असल्यामुळे कुणी त्याच्याकडे लक्ष पण देणार नाही। 1 2 आणि 3 मी किमती घेतल्यात। आता ही y बरोबर 2x वजा 3 मी हे वायच्या स्वरूपात हे समीकरण तयार केले वायच्या रूपामध्ये, कारण मला वायच्या किमती काढायची। तुम्ही जसं पहिलं उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये समीकरण जसं दिले त्याच्यामध्ये पण किमती मी आहे इथं काढून दाखवली आहे। काही उदाहरणात काढून दाखवले, तुम्हाला ज्या पद्धतीने काढायचे त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता, काही फरक पडत नाही, येतात किमती। तर x बरोबर 1 तर y बरोबर आपल्याला काढायचे। समीकरण काय आहे तुमचं y बरोबर 2x वजा 3 x बरोबर किती आहे y 1 आहे 2 गुणिले 1 वजा 3 y बरोबर किती येणार 2 वजा 3 y बरोबर वजा 1 y बरोबर किती आली वजा 1। आली। आता x बरोबर 2 तर y बरोबर आपल्याला काढायचे आहे। समीकरण y बरोबर 2x वजा 3 y बरोबर 2 गुणिले 2 वजा 3 y बरोबर 4 वजा 3 बेदुनी 4 y बरोबर 4 3 गेले 1 y बरोबर किती आली 1।
निर्देशक काढून दाखवले. x बरोबर 2 तर x बरोबर 3 तर y बरोबर किती किंमत आपल्याला काढायची. समीकरण काय y बरोबर 2x वजा 3 y बरोबर 2 गुणिले 3 वजा 3 y बरोबर बेत्रिक 6 वजा 3 y बरोबर किती आलं 3. किती आली किंमत 3,3 अशा प्रकारे हे निर्देशक मी काढले आहेत. तुम्ही आलेख पेपरावर हे निर्देशक दर्शवू शकता. मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ह्या प्रश्नाचे. नेक्स्ट काय आहे आपल्याला नेक्स्ट घ्यायचे. ठीक आहे. काय बघा 5वा प्रश्न काय 3x वजा 4y बरोबर वजा 7 आणि 5x वजा 2y बरोबर 0. हे काय आपले प्रश्न आहे. चला आपण त्याच्या निर्देशक काढूत. काय काढूत आपण निर्देशक काढूत. ठीक आहे. वायच्या रूपामध्ये बी आणू शकता. जसं आहे तसं पण तुम्ही किमती काढू शकता. आता बघा हे कसं आहे तुम्ही वायच्या रूपामध्ये बी घेऊ शकता याला आणि भागाकाराच्या काय आपलं जसं आहे तसंच काढू शकता. काही फरक पडत नाही. मी तुम्हाला वायच्या रूपात काढून आणून दाखवतो. हे समीकरण 3x वजा y बरोबर वजा 7 लक्षात घ्या. वजा 4y बरोबर 7 जसंच्या तसे वजा 7 इकडं अधिक आहे वजा 3x. आता आपल्याला वजाची किंमत काढायची का नाही त्यामुळे आपल्याला सगळे वजा वायची किंमत काढायची का नाही. मग अधिक 4y बरोबर अधिक 7 अधिक 3x आहे. y बरोबर आता गुणाकारामध्ये 4 इकडं बरोबरच्या इकडे साईडला आल्यानंतर भागाकारामध्ये जातं 7 अधिक 3x भागिले 4 हे वायच्या रूपामध्ये समीकरण आलेलं आहे. लक्षात घ्या. असं तयार करू शकता तुम्ही वायच्या आणि जसं किमती आहेत तसं पण ठेवू शकता. जे समीकरण आहे 3x वजा y बरोबर वजा 7 तुम्ही किमती ठेवू शकता. मी आता इथं किमती किती घेतोय सम आणि विषम असे बी करू शकता. मी सम नाही घेत विषम घेतो. 1 3 5 घेऊ शकतो. 1 2 3 बी घ्या. पण इथं भागाकारामध्ये असल्यामुळे 4 पूर्णांकामध्ये संख्या येतात. पॉईंटमध्ये उत्तर येतो. पॉईंटमध्ये उत्तर आलं तरी बी घाबरू नका. तुम्हाला आलेख पेजवर पॉईंटमध्ये पण दाखवता येतं. असं आहे आलेख पेजवर. लक्षात ठेवा. आता मी x बरोबर 1 आहे. x बरोबर 1 तर y बरोबर मला काढायचे आहे. तुम्हाला आधी ह्या समीकरणामध्ये काढून दाखवतो. नंतर ही वायच्या रूपात समीकरण तयार केले ना त्याच्यामध्ये काढून दाखवतो आणि नंतर काढून दाखवतो. बघा 3x वजा 4y बरोबर वजा x ची किंमत किती आहे 1 3 गुणिले 1 वजा 4y बरोबर वजा 7 3 वजा 4y बरोबर वजा 7 अधिक इकडे आल्यानंतर काय होणार
वजा 4y बरोबर वजा 7 अधिक आहे वजा 3 वजा 3. आता वजा 4y बरोबर वजा वजा अधिक किती येणार वजा वजा अधिक 10. आता वजाचं पाहिजे का वजा 10 येणार लक्षात ठेवा. वजा 4 आता गुणाकारामध्ये वजा y बरोबर 10 वजा भागाकार जाणार भागाकार द्या 4 1 4 4 2 8 4 1 4 4 2 8 तर 10 मधून 2 राहिले तर 2 न भाग जातो का 2 ला 4 न भाग जातो का 2 ला नाही म्हणजे 0. इथं जायला पॉईंट 4 पंचेन 20 2.5 वजा y बरोबर वजा 2.5. आपल्याला वजा वायची किंमत पाहिजे का नाही मग अधिक वायची किंमत पाहिजे मग चिन्ह चेंज करा वजाचं अधिक म्हणजे 2.5 y बरोबर किती आली 2.5 1 आणि 2.5 आली. आता ह्या वायच्या रूपात समीकरण तयार झाले त्याच्यामध्ये किमती ठेवून दाखवतो तुम्हाला ह्याच्यात वायच्या रूपामध्ये समीकरण 7 प्लस 3x भागिले 4 तर एक्सची किंमत किती आहे 1 आहे. y बरोबर 7 प्लस अधिक 3 गुणिले 1 भागिले 4 y बरोबर 7 अधिक 3 भागिले 4 y बरोबर 10 भागिले 4. आता 10ची तर आपण काढली y बरोबर किती आलं 2.5. अशा प्रकारे तुम्ही वायच्या रूपात पण समीकरण तयार करून अशा प्रकारे किमती काढू शकता. आता मी किमती कशा प्रकारे काढतो वायच्या रूपात ठेवून पुढली वायची किंमत काढतो. लक्षात ठेवा x बरोबर 3 तर y बरोबर किती माहिती नाही तर वायच्या रूपात काय y बरोबर 7 प्लस अधिक 3x भागिले 4 y बरोबर 7 अधिक 3 गुणिले 3 भागिले 4 y बरोबर 7 अधिक 3 त्रिक 9 भागिले 4 y बरोबर 7 अधिक 9 16 भागिले 4 y बरोबर 4 चौक 16 4 न भाग जाऊ शकतो y बरोबर किती आली 4 y बरोबर किंमत किती आली 4. अशा प्रकारे आता दुसरी किंमत काढून आपण घेऊत x बरोबर 5 तर y बरोबर आपल्याला काढायचे लक्षात ठेवा y बरोबर 7 अधिक 3x भागिले 4 y बरोबर 7 अधिक 3 गुणिले 5 भागिले 4 y बरोबर 7 अधिक 3 5 15 भागिले 4 y बरोबर 7 5 15 22 भागिले 4
तर भागाकार करतो, ह्या इथं करतो मी भागाकार. 4 पंचेन 20, उरले किती 2, शून्य दिला 20 झाले, पॉईंट झाला. 4 पंचेन 20, 5 पॉईंट y बरोबर किती आलं 5.5. लक्ष राहू द्या. अशा प्रकारे हे पहिल्या समीकरणाचे सारणी पूर्ण झाली. 5.5, 3,4 आणि 5.5. अशा प्रकारे आता आपण ह्या पाचव्या प्रश्नाचं पहिल्या समीकरणाचे आपण सारणी पूर्ण करून घेतलेत. हे डबल दाखवलं तुम्हाला 2.5. हे मी एक जसं समीकरण दिले त्या रूपात काढून दाखवले आणि वायच्या रूपात तयार करून तुम्हाला ह्या किमती काढल्यात. मग नंतर मी वायच्या रूपात तयार करून जे समीकरण वायच्या रूपात तयार झाले त्याच्या किमती मी इथं काढून दाखवले आहेत. लक्षात ठेवा. आता तुम्ही कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवू शकता, तसं काही नाही. वायच्या रूपात समीकरण तयार करून ठेवू शकता. जसं आहे तसं पण समीकरणामध्ये तुम्ही किमती ठेवू शकता. आता मला हे 5x - 2y बरोबर 0 हे समीकरण, आता हे समीकरण आहे हे मी इथं वायच्या रूपात आणून देतो, तुम्हाला दाखवतो. -2y बरोबर 0, -2y बरोबर 0, 0 जसे तसे घेतले, अधिकचं -5x, तर -2y बरोबर -5x. शून्याची काही गरज नाही. आता वजाचं पाहिजे का, वजा व्हायचं पाहिजे का, नाही. अधिक y बरोबर इकडे गेल्यानंतर काय होणार 5x भागिले 2. अशा प्रकारे हे वायच्या रूपामध्ये समीकरण तयार केले. आता मी किमती ठेवून देतो. आता मी इथं 1 2 3 घेतो. 1 2 3. x बरोबर 1 तर y बरोबर किती, x तर वायच्या रूपात आणले समीकरण. y बरोबर 5x भागिले 2, y बरोबर 5 गुणिले 1 भागिले 2, y बरोबर किती आले 5 × 5 भागिले 2, y बरोबर किती आले, तर 2 न भाग करा. 5 दुनी 4 भागिले राहिला 1, पॉईंट दिला, झाले 0. 5 5 5 2 5 10. अशा प्रकारे 2.5 y बरोबर किती आले आपली 2.5 आली. y बरोबर 2.5, 1,2.5. तर x बरोबर किती आहे, x बरोबर 2, y बरोबर आपल्याला काढायचे. x बरोबर 2 तर y बरोबर आपल्याला काढायचे. समीकरण तयार केलेले y बरोबर 5x भागिले 2, किंमत ठेवून द्या. y बरोबर 5 गुणिले 2 भागिले 2, y बरोबर 5 गुणिले 10 भागिले 2, भाग जातो 2 × 2 = 10. y बरोबर किती आली 5 आली. आपली किंमत किती आली y बरोबर 5, 2,5. x बरोबर 3 तर y बरोबर आपल्याला किमती काढायच्या आहेत. तर y बरोबर 5 भागिले 2, y बरोबर
5 गुणिले 3 भागिले 2 y बरोबर 5 त्रिक 15 भागिले 2 y बरोबर भागाला बेसत्ती 14 पॉईंट येणार 1 बेपंचन 10 y बरोबर 7.5 y बरोबर 7.5 3 आणि 7.5 अशा प्रकारे हे गणित सॉल्व झाले. लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे काढून घ्यायचं असलं तर स्क्रीनशॉट आपल्या व्हिडिओमध्येच बसत नाही, काढून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर आपल्याला लास्ट एक्झाम्पल नंबर 6 2x - 3y बरोबर 4 2x - 3y बरोबर 4. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 3y - x बरोबर 4. तर तुम्ही किमती घेऊ शकता. -1 -2 -3 -4 घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला जर पॉईंटमध्ये उत्तर जर पाहिजे नसलं तर तुम्ही असं पण घेऊ शकता. लक्षात ठेवा. आधी मी हे समीकरण वायच्या रूपात घेऊन येतो. x आणि y x - y. आता ही समीकरण मी वायच्या रूपात घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा. -3y जसं तसे 4 इकडे आल्यानंतर -2x. वजा पाहिजे का अधिक वायची किंमत पाहिजे. y बरोबर 2x - 4 भागिले 3 हे वायच्या रूपामध्ये आणले मी. लक्षात ठेवा. गुणाकारामध्ये असल्यामुळे भागाकारामध्ये ऑटोमॅटिकली जातं. डायरेक्टली मी घेतले. त्याच्या पुढली स्टेप घ्यायची असली तर करू शकता तुम्ही. मी -1 2 आणि 5 -1 2 आणि 5 किमती घेतल्यात. तर x बरोबर 2 -1 आहे. तर y बरोबर किती आपल्याला काढायचे. ठेवून द्या वायच्या समीकरणामध्ये. तुम्ही डायरेक्ट पण ह्या समीकरणामध्ये एक्सच्या किमती ठेवू शकता. y बरोबर 2 गुणिले -1 -4 भागिले 3. y बरोबर 2 - 4. y बरोबर किती आली 2 - 4. -2 आहे. -2 आहे. y बरोबर किती आली -2 - 4 -6 भागिले 3. y बरोबर किती आली 3 1 3 3 2 6. y बरोबर -2. y बरोबर किती आली -2. x बरोबर 2 तर y बरोबर आपल्याला माहिती नाही. मग समीकरणात ठेवून द्या. y बरोबर 2x - 4 भागिले 3. y बरोबर 2 गुणिले 3 - 4 भागिले 3. y बरोबर 3 2 6 2 आहे ना 2 2 2
2 आहे किंमत, मी 3 2 4 4 वजा 4 भागिले 3. y बरोबर 4 गेले 0 भागिले 3. y बरोबर किती आली? 3 किंमत आली. अशा प्रकारे वजा 2 हे शून्य आली, 0 0 आली, 0 वजा नाही, नुसती 0 आली, नुसती 0 0 3 नाही आली, नुसती 0 आली. 3 भागिले 0 भागिले 3 आहे, नुसते 0 आले. आता x बरोबर 5 आहे, तर y बरोबर आपल्याला माहिती नाही. y बरोबर किती आपल्याला माहिती नाही. तर समीकरण काय? y बरोबर 2x वजा 4 भागिले 3 ठेवून द्या. y बरोबर 2 गुणिले 5 वजा 4 भागिले 3. y बरोबर 10 वजा 4, 5 2 10 भागिले वजा 2 भागिले 3. y बरोबर 6 भागिले 3. y बरोबर किती आली? 3 1 3, 3 2 6. y बरोबर किती आली? किंमत 2. का होतं माझ्याकडून? 2 0 5 2 वजा 1 आणि 2. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण ही सारणी पूर्ण करून घेतली. आता ह्या प्रकारे आपण ही सारणी पूर्ण करून घेऊन हे संपलं. x y एक्सच्या किमती मी तीच घेतो, वजा 1 2 आणि 5. आता हे समीकरण तुम्ही वायच्या रूपामध्ये करून घ्या. बघा काय किमती आहेत. आता हे समीकरण आपण 3y वजा x बरोबर 4 तर वायच्या रूपात करून घेते आपल्याला किमती. y 3y जसेच्या तसे बरोबर, 4 जसेच्या तसे, वजाचं इकडं अधिक x. तर गुणाकारामध्ये 3 आहे म्हणजे y बरोबर 4 प्लस 3 भागिले 4 प्लस x भागिले 3. गुणाकारामध्ये म्हणजे इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतं. आता आपल्याला हे समीकरण भेटून गेलं, वायच्या रूपामध्ये समीकरण भेटून गेलं. x बरोबर किती आहे? x बरोबर वजा 1. तर y बरोबर आपल्याला काढायचे. y बरोबर आपल्याला काढायचे. ठेवून द्या. x बरोबर 4 अधिक x 4 अधिक x बरोबर 3 वजा 1 आहे. तर ठेवून द्या. y बरोबर 4 वजा 1, कारण अधिकचं चिन्ह दिले तर वजा 1 होतं, इथे वजा 1 आहे ना. तर y बरोबर 3 भागिले